सिंचना, ए सिंचना, सिंचना कुठे गेली? मला म्हणाली पुरणपोळ्या मीच वाढणार आणि आता वाढायची वेळ आली तेव्हा नेमकी नाहीये इथे. सिंचना, असू द्या द्या मी वाढते. तू वाढशील ग, पण ही गेली कुठे मुलगी? काकू मी बोलावून आणते तिला. अगं नाही, राहू दे. मला वाटलं होतं त्यापेक्षा बरीच पुढची निघाली सिंचना. माझ्या बोलल्याने ही स्वतःच्याच घरी जर चोरी करत असेल तर भावनाच्या आयुष्यात मी अजून बरीच उलथापालथ करू शकते. त्या चोखतेण्यासारखी माझ्या वाणीत पण खूप ताकद आहे असंच म्हणायला हवं. सिंचना तुला बोलावलंय, चल. हो आलेस तू, हो पुढे. जयंतरावांना वाढव. हो हो. नीलांबरी, भरल्या ताटावरून असं उठायचं नसतं. सॉरी आई, खरं तर मी जेवायलाच बसणार नव्हते. मी एक काम करते ना, मी यांना वाढायला मदत करते. अरे नको नको नीलांबरी, आम्ही सगळे आहोत ना. बस बस. काकू मी करते ना मदत. सुपर सासू, एक नंबर जेवण आहे. कमाल, क्या बात है. खरंच जेवण खूप डिलिशियस आहे. म्हणजे मी ही टेस्ट मिस करत होतो. थँक्यू मिस जान्हवी, थँक्यू मिसेस दळवी, तुम्ही आज मला इथे इन्व्हाइट केलं. अगं जानू, त्यांच्या पानातली पुरणपोळी संपली आहे, पटकन आण. हो 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 देते ना. हो पुऱ्या वाढ. ठीक आहे पुरणपोळी. मिस जान्हवी प्लीज नको नको, मी ऑलरेडी 2 पोळ्या खाल्ल्या. प्लीज, पोट फुटेल माझं. मिस्टर कानेटकर, अजून एका पोळीने काहीही होत नाही, खाऊ शकता तुम्ही, खा. आनंदानी घर भरले आपले, प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे हे सुखी नाहते. ही कुसुमाची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. अगं भात बघ. मिस्टर कानेटकर, हो तुमच्या पानातलं तर सगळंच संपलंय. थांबा मी नाही 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 नाही, नको नको नको. ॲक्च्युली रात्री एक क्लायंट कॉल आहे, त्यामुळे जागरण होणारच आहे. आणि जर का अजून मी काही खाल्लं तर इथेच आडवा होईल. हरकत नाही, पण पुढच्या वेळी आमच्या घरी जेवायला ते सगळ्यांनी. संपला विषय. शुअर शुअर. मिस जान्हवी, वन्स अगेन थँक्यू सो मच. मिस्टर कानेटकर, मिसेस दळवी, मिस्टर दळवी, येतो मी. नाही नाही ठीक आहे. जानू, हात धुवून घेशील त्यांचे? हो. आई मी ह्यांना घाडीपर्यंत पण सोडून येते. हो हो अगदी अगदी. या. या शुअर. सावकाश होऊ द्या सगळ्यांचं, काही काही गडबड नाहीये. अगं म्हणजे तुम्ही बसा ना, जेवून घ्या. राहू द्यात काकू, आता ह्यांचं होतच आलंय जेवण, मी तुमच्या सोबतच बसेल. बरं.
आजचा दिवसच माझा नाहीये बहुतेक. काहीच माझ्या मनासारखं होत नाहीये. काकू पण काही म्हणा जेवण एक नंबर आणि सोलकढी तर म्हणजे वहिनी अजून एक ग्लास सोलकढी मिळू शकते का? अरे मिळेल का म्हणजे काय? मिळेल ना, थांब लगेच आणते. मी घेऊन येते. अगदी तृप्त झालो आम्ही. मस्त जेवण, बरं वाटलं, सगळ्यांना जेवण आवडलं आणि मुख्य म्हणजे तुम्ही सगळे आलात, हे खरंच खूप बरं वाटलं. घेवा. थँक्यू. क्या बात आहे यार काकू, खरंच कमाल झाली आहे, कमाल. ऐक ना भावना, तू जेवताना घेतलीच नाही सोलकढी? नाही मला नको. अगं टेस्ट तर कर. अहो नाही, माझं जेवण झालंय आता. नाही हो, खरंच मला नाही. अगं टेस्ट. अगं भावना नको का म्हणतेस? अगं नवरा एवढ्या प्रेमानं विचारतोय, घे घे, पी पी. हा बाबा तुम्ही पण ना. भावना, अगं एवढा आग्रह करतायत तर घे ना. अगं घे ना. अगं सिद्धू आता आग्रह करतोय ना, तर घे ना. तर नाही काय म्हणते त्याला. आजी बोलली. बरं भावना भावना सावकाश ग. काय झालं? वरती बघ, वरती आई जरा तिच्या पाठीवरती जरा ताप मार रे. पिढा पाणी आणतेस का? नाही ठीक आहे. भावना, अगं तुझे होणारे हाल पाहवत नाही मला. किती दिवस तू सहन करणार आहेस? निदान आता तरी मन मोकळेपणाने बोल. तुझ्या आई वडिलांच्या घरी आलीस तू, इथे मन मोकळेपणाने नाही बोलणार तर कुठे बोलणार आहेस? नीलांबरी, नाही आई, मला भावनाची होणारी ओढा तर नाही पाहवत. किती दिवस ती बिचारी मी ठीक आहे, मी बरी आहे हे नाटक करणार आहे. हे बघ भावना, आता लपवाछपी नको करूस, तू बोल. वहिनी हो, तुम्ही काय बोलताय? अहो फक्त ठसका लागला होता मला, उगाच तुम्ही काही अर्थ काढताय. काय झालं? काय बोलतेस तू वहिनी? भावना ताई काही लपवते का आमच्यापासून? काहीही झालेलं नाहीये, सगळ्यांचे मूड चांगले आहेत, उगाच भलते विषय काढू नका. एक मिनिट. भावना, काय झालंय बाळा? काही सांगायचंय का? लक्ष्मी काकू, इतकी भयानक गोष्ट ती कशी सांगू शकेल? तितकं बळच नाही राहिलं तिच्यात. पण जोगतिणीच्या भविष्यवाणीकडे दुर्लक्ष करून तर चालणार नाही ना. बस. उगाच वाटेल ते काय बोलू नका तुम्ही. सिद्धू, एक मिनिट बोलू दे त्यांना. नीलांबरी, काय झालं सांगा ना. म्हणजे कोण जोगतीन, काय आहे? काही सांगायचंय का? अहो कसं सांगू मी तुम्हाला आता? भावनाचं बाळ त्याच्या जन्माबरोबर मृत्यू घेऊन येणार आहे. काय